डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. नमस्कार, मी डॉक्टर अमित डोले, MD आयुर्वेदा. माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे. आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 9665868009 आणि 8007360001. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 8261967624. तळेगाव निमोण परिसराला भोजापुरीचे पाणी माजी मंत्री स्वर्गीय BJ खताळ यांच्या माध्यमामधून मिळालं आहे. मात्र गेले 40 वर्ष ज्यांनी या तालुक्याची सत्ता भोगली त्यांनीच खऱ्या अर्थानं या निमोण तळेगाव परिसरामधील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवलंय, अशी जोरदार टीका महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांनी केली आहे. संगमनेर तालुक्यातील निमोण गटामध्ये येणाऱ्या समनापूर, सुकेवाडी, कुरण, खाजापूर, मालदाड, तसेच सोनाशी, नान्नज, दुमाला, पारेगाव, बुद्रुक, तसेच करहे, पळसखेडे, निमोण पिंपळे, चिंचोली, गुरव, देवकवठे, तसेच काकडवाडी, पारेगाव खुर्द, पोखरी, हवेली आदी गावांमधील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्यानंतर निमोण येथे आयोजित करण्यात आलेल्या कॉर्नर सभेत ते बोलत होते. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते विष्णू घुगे हे होते. या प्रसंगी व्यासपीठावरती भाजपचे ज्येष्ठ नेते सुदाम सानप, दादाभाऊ गुंजाळ, भीमराज चत्तर, तसेच मारुती घुगे, शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख रमेश काळे, निमोण सरपंच संदीप देशमुख, माजी उपसरपंच साहेबराव आंधळे, भाजप युवा नेते श्रीकांत गोमासे, किसन चत्तर, तसेच हरिश्चंद्र चकोर, भाजप नेते गोरक्षनाथ कांडेकर, संपत फड, गोरख मंडलिक, मंगेश वालझडे, भाजप महिला तालुकाध्यक्ष कविता पाटील, बाबा आहेर, लहानू नवले, कासारेचे सरपंच नवनाथ कानकाटे, मालदाडचे ज्येष्ठ नागरिक माधव नवले, रोहिदास नवले, गोरक्ष नवले, अजय नवले, उत्तम नवले, भाऊसाहेब नवले, सोनेवाडीचे आनंद गोमासे, पळसखेडचे ज्येष्ठ नेते गंगाधर कांडेकर, प्रदीप कांडेकर, दीपक वाघ, करहे, तुषार सानप, गोरक्ष सानप, नवनाथ सानप, अर्जुन कोटकर आदी या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी खताळ म्हणालेत की दुष्काळी समजल्या जाणाऱ्या तळेगाव निमोण परिसरामध्ये पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यापासून कायमच वंचित ठेवण्यात आलंय. त्यामुळे आता तालुक्यातील सर्व जनतेनं परिवर्तन करण्याचं ठरवलंय. तुम्ही ज्यांना 40 वर्ष दिले त्यांनी तुमचा पाण्याचा प्रश्न सोडवला नाही, तर आतापर्यंत भोजापूर आणि निळवंडेच्या नावाखाली तुमची फक्त फसवणूक केली गेली आहे. त्यामुळे मला फक्त 5 वर्ष संधी द्या. मी या भागामधील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न महायुती सरकारच्या माध्यमामधनं सोडवल्याशिवाय राहणार नाही. जर या भागामधील तुमचा पाण्याचा प्रश्न मी सोडवला नाही तर मी या निमोण तळेगाव भागात फिरकणार सुद्धा नाही, असा विश्वास खताळ यांनी दुष्काळी भागातील जनतेला दिला. माझ्या लाडक्या बहिणी आहे जी ज्येष्ठ नागरिक यांनी हातात घेतलेली आहे. वय सांगायचं कारण असं मित्रांनो का समोरच्या उमेदवाराचं वय आता सांगितलं कोणीतरी, म्हणून मी माझं वय सांगितलं. 40 वर्ष जर एखाद्या माणसाला सत्ता भेटती, आमदारकी भेटती, मंत्रिपद भेटते, परंतु फक्त TV चॅनलचे माईक आले का सांगायचं संगमनेर माझा परिवार आहे, संगमनेर माझं कुटुंब आहे. त्यांच्या वडिलोपार्जित हाच पुढं पराक्रम चालला आहे.
का संगमनेर आमचं कुटुंब आहे, आमचं परिवार आहे. अरे जर तुमचं हे कुटुंब होतं, परिवार होतं, तो साकूरचा पांढरा भाग आणि हा आमचा तळेगाव निमून भाग हा तुमच्या कुटुंबाचा भाग नव्हता का? तुम्ही सांगता पाणी दिलं, पाणी कोणाला दिलं तुम्ही? स्वर्गीय बीजे खताळ पाटलांनी, त्यावेळेस दादांची पुण्याई, दादांनी त्यावेळेस हे पाण्याचं भोजापूरचारीचा विषय मार्गी लावला. म्हणून आज आपल्याला आज हे काही थोडंफार नोंद दिसतंय, यामध्ये स्वर्गीय बीजे खताळ पाटलांचं मोठं योगदान आहे. मित्रांनो, आपल्या पाण्याचा प्रश्न या भागातील गंभीर आहे. जास्त विषयावर मी काय बोलणार नाही. तुम्हाला माहिती, लाडकी बहीण माहिती, लाडका भाऊ माहिती आहे, लाडके सगळेच माहिती आहे तुम्हाला. महायुतीच्या सरकारमध्ये सगळा एवढे लाड झालेत आपल्या सर्व घटकांचे, सर्व जाती धर्माचे. कुठं कमी नाही पडलं आपले शिंदे साहेब, फडणवीस साहेब, अजितदादा आणि आपले नामदार राधाकृष्ण विखे पाटील. त्यांनी सर्वांना भरभरून पैसे दिले. आता 2-4 दिवसापूर्वी, मला वाचन एवढं सध्या वेळ भेटत नाही, व्हॉट्सअप पाहायला वेळ भेटत नाही, पण कुणीतरी सांगितलं का संगमनेरची बाजारपेठ आमच्यामुळं फुलली, तुमच्यामुळं नाही फुलली. आमच्या लाडक्या बहिणींना 101 कोटी रुपये मिळाले. लाडक्या बहिणींना 101 कोटी मिळाले. आमच्या संजय गांधी निराधारच्या बांधवांना 2.5-3 कोटी मिळाले. पीक विम्याच्या माध्यमातून 1 रुपयाच्या माध्यमातून संगमनेर सारख्या ठिकाणी कोट्यवधी रुपये आले. आमच्या शेतकरी बांधवाला दुधाच्या माध्यमातून 7 रुपये अनुदान लिटर मागं त्यातून पैसे मिळाले. त्यामुळं आपल्या सर्व बांधवांना दिवाळीचा जो मार्केटमध्ये जी व्यापाऱ्यांना फायदा झाला त्याबाबत. मित्रांनो, तुमच्या भागातील जो पाण्याचा प्रश्न आहे, पाण्याच्या प्रश्नावर यापूर्वी बऱ्याच वेळेस चर्चा झाल्या, भरपूर आंदोलनं झाले. तळेगावला झालं, आपल्या निमून भागात बी झालं. आपल्या संदीप भाऊचं बी यावेळेस इथं काम करताना संदीप भाऊला निमूनमध्ये इतका त्रास दिला गेला. संदीप भाऊलाच नाही, ज्या विरोधी विचाराचे लोक काम करतील पण जनतेचं हिताचं काम करतील त्या लोकांना त्रास दिला गेला. पण आपल्या संदीप सारखे तुम्ही सर्व खंबीर उभे राहिले, कारण आपल्या मागे सर्वांमागे नामदार राधाकृष्ण विखे पाटलांची ताकद होती, सुजयदादांची ताकद होती. आपल्या भागाचा पाण्याचा प्रश्न 40 वर्ष तुम्ही समोरच्या लोकप्रतिनिधींना दिले. मी त्यांचं नाव घेणंच बंद केलं आता, कारण माझं काही सभेमध्ये त्यांनी खबऱ्या म्हणून उल्लेख केला. माझ्या विरोधात 41 वर्षाच्या तरुणाच्या सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या मुलाच्या विरोधात प्रचारासाठी त्यांना 3 खासदार आणावं लागले. एक ते लंके आणलं, जे सुपा MIDC मध्ये हप्ते घोरीवर राजकारणात आले, खंडी गोळा करून ते राजकारणात आले. दुसरे ते कोल्हे आले. अहो, कोल्हे कुत्रे किती भुगले तरी या वाघाला काही फरक पडत नाही, वाघ तो वाघच राहणार आहे. तिसरे आले ज्यांनी साईबाबाच्या संस्थांमध्ये तुपात पैसे खाल्ले. आणि दुसरे एक आले होते ते सन्माननीय आपले विलासराव देशमुख साहेब होते, माननीय मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री, त्यांचे चिरंजीव जे मंत्री होते, माजी मंत्री. मित्रांनो, सांगा तुम्ही मला, एक सामान्य शेतकऱ्याच्या मुलाच्या विरोधात यांनी जर 40 वर्ष या तालुक्यामध्ये विकासाच्या माध्यमातून विकासाचे कामं केले तर यांना 3 खासदार, 1 मंत्री आणायची गरज होती का? जर या तालुक्यात विकास झाला असता तर तुम्हाला लोकांनी भरभरून झोळीत मतं दिले असते. यापूर्वी तुम्ही लोकांची दिशाभूल केली. दरवेळेस निमूनवाल्याला सांगायचं, तळेगाववाल्यावर भांडण लावून द्यायचं, तळेगाववाल्याला सांगायचं, निमूनबरोबर भांडण लावून द्यायचं. आमच्या भागात आहे तोच प्रकार, घराघरात भांडण लावून द्यायचं आणि ग्रामपंचायत आपली, जो पडल त्याला हार आपलाच, जो जिंकल त्याला हार आहे आपलाच. पण ते घरामध्ये वाईटपणा ते एकमेकाला ठेवला गेला. आपल्या भागातील पाणी प्रश्नाबाबत मी सांगू इच्छितो आपल्याला का मला 40 वर्ष समोरच्या व्यक्तीला तुम्ही दिले. 40 वर्षामध्ये त्यांनी तुमचा पाण्याचा प्रश्न नाही सोडवला. मला फक्त तुमचे 5 वर्ष द्या. 5 वर्षात जर तुमचा पाण्याचा प्रश्न नाही सोडवला तर मी या निमन पंचकृषीमध्ये परत पाऊल ठेवणार नाही. आणि आजपर्यंत मी हा जो शब्द तुम्हाला देतोय, हा शब्द मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजयदादा विखे पाटील यांच्यामुळे मी तुम्हाला हा शब्द देतो. कारण मला खात्री आहे, ज्यावेळेस एका सामान्य कार्यकर्त्याला संगमनेरच्या विधानसभेची उमेदवारी देताना त्यांनी कुठला विचार केला नाही. आणि मला ज्या पद्धतीने आज ते मदत करताय, सहकार्य करताय, निश्चितच त्या माध्यमातून तुम्हाला सांगतो का त्यांच्याकडे आपण जर या पंचकृषीतल्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात बोललो, घाट मात्याचा आणायचं ते आणू, कुठं उपसा सिंचन करायचं ते करू, पण मला 5 वर्ष द्यावं लागेल तुम्हाला. तुम्ही 40 वर्ष समोरच्याला दिले. 40 वर्ष देऊन मी तुम्हाला हंडा डोक्यावरच आहे, टँकर चालूचे. मला द्या, तुमचा हंडा डोक्यावरचा खाली आणतो, तुमचा टँकर बंद करून दाखवतो.
पण मित्रांनो, यासाठी मतदार बंधू भगिनींनो, तुम्हाला यासाठी या शेतकऱ्याच्या मुलावर, तुम्ही शेतकरीचे या शेतकऱ्याच्या मुलावर विश्वास ठेवावा लागेल, तुमच्या मुलावर विश्वास ठेवावा लागेल, ताई तुमच्या भावावर विश्वास ठेवावा लागेल. आज तुम्ही मला बहिणींनी निवडणुकीसाठी मदत दिली, निधी दिला, मी तुमचं आयुष्यभर ऋणी राहील. कारण आज आपल्या विरुद्ध मोठी धनशक्ती आहे, धनशक्ती विरुद्ध आपल्या जनशक्तीची लढाई चालली. त्यांच्याकडे कारखान्याचे कर्मचारी, दूध संघाचे कर्मचारी, शिक्षण संस्थेचे कर्मचारी, खूप मोठा फौजफाटा एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला निघाला. पण ह्या तालुक्यातील स्वाभिमानी युवक, स्वाभिमानी लाडक्या बहिणी, स्वाभिमानी माझे शेतकरी बांधव तुमच्या या लाडक्या मुलाला, लाडक्या भावाला गुलालच घेऊन देणार. आपला विजय निश्चित आहे. संगमनेर तालुक्यामध्ये जी परिवर्तनाची लाट आलेली आहे, या लाटेमध्ये सर्वसामान्य लोकांनी निर्धार केला आहे की यावेळेस परिवर्तन करायचं आणि एका शेतकऱ्याच्या मुलाला आमदार करायचं. त्यामुळे मित्रांनो, त्यामुळे येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आपल्याकडे दिवस खूप कमी आहे. मनपूर्वक स्वागत करतो. खूप वक्ते झाले, खूप छान छान भाषणं झाली आणि अशा भाषणांमुळं अमोल आपली जबाबदारी वाढली. येणाऱ्या 2-4 दिवसांमध्ये आपला तळेगाव निमोन भागामध्ये 2-4 सभा लावल्याशिवाय आता गत्यंतर नाही. शेवटी यांची तळमळ आहे ती 2 दिवसाची, 4 दिवसाची नाही, 40 वर्षाची तळमळ आहे आणि ते आता बोलणार नाही, मग कधी बोलणार. त्याच्यामुळे आमच्या पक्षाचे सचिव सन्माननीय भाऊसाहेब चौधरी साहेब असोत किंवा आपल्या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असो, त्यांच्याकडे आम्ही रात्रीच निरोप पोहोचवतो की कृपा करून 2-4 दिवसांमध्ये 2-4 मोठ्या सभा लावा आणि आम्हाला बोलण्यारूपी मोकळं होऊ द्या. खूप सारे जण बोललेले, सर्व समस्या अमोल भाऊंना माहिती आहे. आपल्या भोजापूर असो, निळवंडाच्या पाणी समस्या अमोल भाऊंना माहिती आहे. त्यांना वेगळं सांगण्याची काही गरज नाही. आता जे सांगणं आहे ते खरं सांगणं तुम्हाला आहे. लाडक्या बहिणीसारखी योजना असो, शेतकऱ्यांचं वीज बिल माफी योजना असो, अशा अनेक योजना आणून सरकारनं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आपल्या जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी 5 वर्षात त्यांचं काम अत्यंत चोख पद्धतीनं पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर एकाच एक उमेदवार देऊन एक सर्वसामान्य कुटुंबातील अमोलभाऊंसारखे आपले मित्र या तालुक्याला उमेदवार देऊन सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राधाकृष्ण विखे साहेब यांनी त्यांची जबाबदारी पूर्णपणे पार पाडलेली आहे. आणि येणाऱ्या 20 तारखेला धनुष्यबाणावरती मतदान करून या संगमनेर तालुक्यातील 40 वर्ष त्रस्त झालेली, दहशतीखाली असलेली जनता स्वतंत्रपणे धनुष्यबाणाला मतदान करून त्यांची जबाबदारी पूर्ण करणार आहे. मग आता जबाबदारी राहिली ती फक्त आपण इथे बसलेल्या लोकांची, आणि आपली जबाबदारी आहे येणारे 8 दिवस रात्रीचा दिवस करून अमोल भाऊसाठी, या तालुक्यासाठी, सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसाठी, आपल्या विखे साहेबांसाठी आपल्याला प्रत्येक गावात जाऊन, गावातील प्रत्येक बूथवरती जाऊन, प्रत्येक घरात जाऊन शिवसेनेचा धनुष्यबाण आणि आपले उमेदवार अमोल भाऊ यांना आपल्याला तिथपर्यंत पोहोचवायचे. सरकारच्या सर्व योजना. शावीर शेख, सी 24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे. मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32,
आणि 8237540432. कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.